नमस्कार. मला वाटतं आता सगळ्यांना आवाज येत असावा. टेक्निकल इश्यू झाला होता त्याबद्दल सॉरी. आता सगळ्यांना आवाज येतोय हे तुमच्या कमेंट्समधनं फक्त मला सांगा, म्हणजे मी कंटिन्यू करतो. ओके. तर मुखवटे अहमदनगर आणि महाराष्ट्राची लाडकी वाहिनी फक्त मराठी यांच्या वतीनं आयोजित या रसिक मित्र हो या कार्यक्रमात मी प्रसाद बेडेकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. फर्स्ट इयर BA ला असताना मला एक कादंबरी होती, नाटक होतं. त्या नाटकाचं नाव होतं प्रेमा तुझा रंग कसा. आणि हे जे नाटक होतं, या नाटकाचे लेखक होते वसंत कानेटकर. हे नाटक शिकताना मला खूप मजा आली. याचं कारण मला ते नाटक शिकवणारे सर फार मस्त होते. वीरा जोशी असं त्यांचं नाव होतं, पेमराज सारडा कॉलेजमधले. आणि त्यांनी हे नाटक असं काही शिकवलं आणि असं काही त्याच्यातले रंग आम्हाला उलगडून दाखवले की क्या कहे. त्याच प्रेमाचे रंग तुमच्या समोर मी आज मांडणार आहे. मला खूप आनंद होतोय की मी ज्या कथुली आपल्या समोर सादर केल्या त्याचा आज तिसरा पार्ट आम्ही सादर करतो आहोत. आणि हा तिसरा पार्ट सादर करावा अशी मागणी खरं तर खूप जणांकडनं येत होती. वेगवेगळ्या कमेंट्स आणि लाईक्स येत होते, लोकांचे सजेशन्स येत होते आणि खूप जणांनी सांगितलं की अजून कथुली आम्हाला ऐकायच्या आहेत. तर या सगळ्या कथुली तुमच्यासाठी आज खास, आणि म्हणूनच आमच्या आजच्या कार्यक्रमाचं नाव आहे प्यार वाली लव्ह स्टोरी. या सगळ्या प्रेमाच्या कथुली आज मी तुमच्या समोर सादर करणार आहे. कौस्तुभ केळकर उर्फ नगरवाला यांनी लिहिलेल्या, शब्दबद्ध केलेल्या या सगळ्या कथुली तुमच्या समोर मी आज सादर करणार आहे. वेगवेगळ्या प्रेमाचे रंग आपल्या समोर मांडण्याचा एक प्रयत्न. बताइए साहब कैसे लगता है. पहिल्या कथेचं नाव आहे सोनचाफा. इसवी सन 1990चा काळ. बस नंबर 144. वेळ सकाळी 8:40. माझं आयुष्य या बसशी बांधलं गेलेलं आहे. ही बस चुकली तर संपलंच. नुकतंच ग्रॅज्युएशन झालेलं, पहिली नोकरी, नवा गाव, एका खोलीत 5-6 जण कोंबून राहायचो. ती फक्त आडवी व्हायची जागा, बाकी जास्तीत जास्त वेळ ऑफिसमध्येच जायचा. कशालाही नाही म्हणायचं नाही. दिवस उगवेपर्यंत संपूनही जायचं. बॉसही खुश होता. एक दिवस घाईचा, पळत पळत बस पकडली. कटलेल्या पतंगाच्या मांज्याचं शेवटचं टोक पकडावं तसं. सगळी बस गच्च भरली. एकच जागा, जावं की नको. तिथवर पोचलो आणि सगळं ॲटमॉस्फिअर सुगंधी झालेलं. मस्त सोनचाफा. सोनचाफ्याचा वास मला फार आवडायचा. अगदी सेम टू सेम तसाच वास. मनाला गुदगुल्या झाल्या. तिनं तसला कुठला तरी सेंट मारला असावा. मला एकदम होमली फील झालं. ती एकटीच बसलेली. मानेला असा झटका देत तिनं माझ्याकडे पाहिलं. बस ना. टप्पोले काळेभोर डोळे. ठाशीव नाजूक भुवया, निर्मळ आणि आश्वासक नजर. अरे घाबरतोस काय. मी अंग चोरून बसलो. बसवर मागं लिहिलेलं असतं ना, सुरक्षित अंतर ठेवा, तसं. तीही मस्त मोकळ्या आभाळासारखी हसली. हळूहळू बस भरत चालली. मोकळ्या जागेत माणसं कोंबली. मी फार तिकडे सरकून बसले. येणाऱ्या जाणाऱ्यांचे सारखे धक्के बसू लागले. एक जण तर म्हणालाही, जरा आत सरकून बसा ना. ती तशी पुन्हा हसली. खांदा खेचून मला आत सरकवलं. अगदी सहज स्पर्श. आपलेपणाचा हक्क गाजवणार. खरंच एखादा स्पर्श इतका नितळ असू शकतो.
शब्दात नाही सांगता यायचं, पण खरंच तसाच होता. लाजू नकोस रे, बस. मी सावरून बसलो. हळूहळू चेहरा ओळखीचा झाला. लांब सडक काळेभोर केस, तजेलेदार चेहरा, हलकासा मेकअप, मंद स्मित करणारे राजहंसी दात. सगळ्यात महत्वाचे ते काळेभोर डोळे. न बोलता बरंच काही बोलणारे. जुनी गहिरी ओळख असल्यासारखी तिची नजर. हळूहळू जागा पकडणं सुरू झालं. तशी ती माझ्यापेक्षा 5-6 वर्षांनी मोठी असावी, पण मला आवडायची. माझी पहिली मैत्रीण म्हणून. आमच्या नात्याला कुठलं लेबल लावावं असं वाटलंच नाही कधी. रोज गप्पा व्हायच्या. तिचा नवरा तिला स्टॉपपर्यंत सोडायला यायचा. दोघांचं खूप छान ट्युनिंग असावं. दोघांच्या नजरेत ते जाणवायचंय. पर्सनल कधी बोललो नाही. माझा जॉब हंटिंग, सहज सुचवलेला एखादा कोर्स मला गाईड वाटायची. सहज म्हणून सांगायची, पण मला खूप फायदा व्हायचा. एखाद्याशी बोलायला कशी सुरुवात करावी, काय बोलावं, कसं बोलावं, बॉडी लँग्वेज कशी असावी, अगदी शेक हँड कसा करावा, इंग्लिश कसं सुधारलं पाहिजे, काय वाचलं पाहिजे. त्या अर्ध्या तासात माझी शाळा. खरंच मी सुधारत होतो. गावाकडचा म्हणून असणारा टिपिकल कॉम्प्लेक्स हळूहळू कमी होत होता. एखादा सिनियर ज्युनियरला गाईड करतो ना, तसंच ती मला गाईड करायची. माझाही कॉन्फिडन्स वाढत चालला होता. तिचं टापटीप राहणं, सहज आणि नेमकं बोलणं, मी खूप इम्प्रेस व्हायचो. वाटायचं मी जर पुढे सेटल झालो तर तिच्या नवऱ्यासारखा दिसेल. गाडीतून तिला सोडेन ऑफिसला. माझी बायको तिच्यासारखीच असेल. कॉन्फिडंट, स्मार्ट, ॲम्बिशियस. कधी कधी तिच्या डब्यातला खाऊ, नारळाची वडी नाहीतर खमण ढोकळा. एक दिवस तिनं 2 कार्ड्स दिली. एक तिच्या नवऱ्याचं, दुसरं कुठल्या तरी HR वाल्याचं. याला जाऊन भेट, माझ्या नवऱ्याचा रेफरन्स दे, जॉब प्रोफाईल तुझ्याशी मॅच होणार आहे, बेस्ट लक. गेलो तिथे. छोटासा इंटरव्ह्यू. मला तो जॉब मिळाला सुद्धा. मनासारखं का, सॅलरी जास्त. कधी एकदा तिला सांगतो असं झाले. दुसऱ्या दिवशीची सकाळ, बस स्टॉपवर ती उभी. सांगावं लागलंच नाही, माझा चेहराच बोलून गेला असावा बहुतेक. मनातलं बरोबर ओळखायची ती. हातात हात घेऊन तिनं कॉंग्रॅट्स म्हटलं. पुन्हा तसाच स्पर्श, स्वच्छ, निरागस, शब्दापलीकडचा. ती बस मुद्दाम चुकवली आम्ही. तिनं कॉफी पाजली मला. साधंसं पण मनसे सेलिब्रेशन. जॉब बदलला तरी बस तीच. तिचं भेटणं मला बोनविटासारखं वागायचं. दिवसभराची एनर्जी मिळायची. कोणीतरी कॉफी शॉपमध्ये बघितलं आम्हाला. माझ्या गँगमध्ये कुजबूज. असल्या बायका नवऱ्याला कंटाळलेल्या असतात. एखाद्या पोराला नादी लावतात, जिंदगी बर्बाद करून टाकतात. बरंच काही ऐकवलं गेलं. माझं मन सांगत होतं ती तशी नाहीये, खरी मैत्रीण आहे. तरीही घाबरलो. नको ते खरं वाटायला लागलं. ती बसच बदलून टाकली. पुन्हा कधीच दिसली नाही. नवं ऑफिस, कामात डिंकासारखं बुडवून घेतलं. तिथंच हिची भेट झाली. तशीच आहे, डिट्टो तशीच, अगदी तिच्यासारखी, मोकळ्या आभाळासारखी, मनकवडी, बोलक्या डोळ्यांची बाहुली, मन भावन. कधी प्रेमात पडलो कळलंच नाही. एकदा हिनं विचारलंय, काय पाहिलंस रे माझ्यात? सगळं सांगून टाकलं. हिलाही पटलं. प्रत्येक जण आपल्या होणाऱ्या बायकोत कुणाला तरी शोधत असतोच. कधी आई, ताई, नाहीतर वहिनी. तू तुझ्या मैत्रिणीला शोधलंस. आवडलं मला. एकदा भेटव तुझ्या सोनचाफ्याला.
मी म्हटलं नाही, ही डिट्टो तशीच आहे, सरळ, सहज समजून घेणारी. कॅलेंडरची खूप पानं फडफडली. बरीच वर्ष गेली मध्ये. मीही बऱ्यापैकी सेटल झालो, बऱ्याच वरच्या पोस्टपर्यंत पोहोचलो. अचानक कधीतरी सोनचाफा आठवतो. वाटतं आपण चुकीचं वागलो, माच केला, पण आता इलाज नव्हता. गेल्या महिन्यात एक लग्न होतं, सख्ख्या मित्राच्या मुलीचं. मित्रांच्या घराड्यात मस्त गप्पा कुटत होतो, एकदम सराउंडिंग हॅपी हॅपी, सोन चाफेरी माहोल. तोच सुगंध. मी 180 डिग्रीत मान वळवली. तीच, तशीच, फक्त लांबसडक काळ्यांऐवजी लांबसडक पांढरे केस. तीच ओळखीची नजर, तेच निर्व्याज हसू. किती दिवसांनी भेटतोस? बरं वाटलं. मधली वर्ष वायपरनं पुसल्यासारखी धुसर. ही मित्राची विहीणबाई. 5 मिनिटं मस्त गप्पा मारल्या. हिला बोलावून आणलं. सांगावं लागलंच नाही. सोनचाफा ना, ही कानात कुजबुजली. मित्रानं विचारलं, तुमची ओळख आहे? ती सहज म्हणाली, फार जुनी. मी याची जुनी मैत्रीण. हा घाबरायचा असं म्हणायला? आपलं हेच चुकतं. लेबल लावत बसतो आपण. एकतर बहीण, नाही तर डायरेक्ट बायको. जाने दो. बरं, आता तर भीती वाटत नाहीये ना? बिनधास्त सांग, ही माझी मैत्रीण आहे म्हणून. हातात हात घेऊन ती मला हॉलभर फिरवत होती. सगळ्यांची ओळखी करून दिल्या. हा माझा जुना मित्र. मला बिलकुल ऑड वाटत नव्हतं. खरी ओळख पटलेली. मित्रासारखा माझा हात तिच्या हातात. तोच स्पर्श, हवा हवासा, खऱ्या मैत्रीचा. माझ्या मनात सोनचाफा दरवळू लागला. कशी वाटली मित्रांनो ही कथा? आज मला वाटतं थोडासा आवाजाचा काहीतरी प्रॉब्लेम येतोय अशा तुमच्या कमेंटमधनं मला कळतंय. 1 सेकंद फक्त मी पुन्हा माझं कनेक्शन रिकनेक्ट करतो. येस, आता येतोय मला वाटतं आवाज सगळ्यांना. मी पण इथे चेक करतो माझ्या दुसऱ्या फोनवर. आय थिंक आवाज सगळ्यांना आता येत असेल. ओके. तर रसिक मित्र हो, आज आपण बोलतोय सगळ्या प्यारवाल्या लव्ह स्टोरीजबद्दल. प्रत्येकाला कधी ना कधी प्रेम होतंच. आणि हा जो प्रेमाचा माहोल आहे ना, हा काहीतरी औरच आहे. पण सगळ्यात मजा कधी होते आपली, ज्या वेळेला एखादी जुनी आपल्याला आवडलेली मैत्रीण बऱ्याच काळानंतर अचानक एका अशा वेळी भेटते. त्यावेळेला काय होतं बघूयात. पुढच्या कथुलीचं नाव आहे व्हॅलेंटाईन. कौ छोटीशी पण लांब लचक हाक ऐकू आली. माझी मान 360 डिग्रीजमध्ये. ओळखलंच नाही, आवाजावरनं ओळखलं. ही वल्लरीच असणार. काय दिसतीये आता? काटा. डोळे येण्याची साथ आली असावी बहुधा. डोळ्यात प्राण आणून तिला बघितलं. 1000 डोळ्यांनी. हार्टमध्ये सलग गाजराची कोशिंबीर, कालवा कालव. गाजराचा गुलाबी रंग हळूच माझ्या सावळ्या गालांवर उमटला असावा. हाय मर्द का दर्द आप नहीं समजोगे यार. भर रस्त्यात एखाद्या अनोळखी बाईनं तुम्हाला एका अक्षरानं हाक मारावी आणि तीही बायको शेजारी असताना. एवढी सुंदर व्यक्ती आपली बालमैत्रीण आहे याचा आनंद मानावा, की नेमकी बायको जवळ असताना हरवलेली जवळची मैत्रीण सापडावी याचा दुखवटा पाळावा. बडी अजीब कश्मकश में फस गया मैं. मेंदूचा दाण्याचा कूट, शब्दच फुटेना. आपाद मस्तक.
बायकोनं आपाद मस्तक हाताळलं मला. तिची ती नजर, नुसत्या नजरेनं जळून खाक झालो मी. वल्लरी तेवढ्यात माझ्या नाही सॉरी आमच्याजवळ पोहोचली सुद्धा. तुम्ही फिल्मफेअर बघितलंय का हो कधी? म्हणजे बघा, अक्षयला एखादं अवॉर्ड मिळालंय, त्याचं नाव घ्यायला दीपिका स्टेजवर, अक्षय स्टेजवर येतो, दीपिका त्याला एखादी बोनसाय मिठी मारते. मिठी कसली होती? कवेत घेऊन थोडंसं थोपटणं, हलके हलके, अगदी फॉर्मल, अगदी नॉर्मल. वल्लरी माझ्याजवळ आली आणि वर म्हणलंय तसलं काहीतरी. आय वॉज हेल्पलेस. मी हात वर केलेले. खरं तर बालमैत्रीचं हे लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळालं होतं मला. पण मला ते जाम ऑकवर्ड करून गेलं. नगरला बसलेला हा पहिला सांस्कृतिक धक्का. नॅनो सेकंदात हा सोहळा आटोपला. बायको शॉकमध्ये. तिला काही कळलंच नाही. टोटली ब्लँक. मी गिनीपिक झालेलो. कारण आता डिसेक्शन घरी गेल्यावर वल्लरीसाठी हे म्हणजे यात काय विशेष, एवढं काय मनाला लावून घ्यायचंय. लागलंच. गंभीर जखमी मी आणि ही सुद्धा. अरे किती वर्षांनी भेटतोयस, ढोल्या झालायस. वल्लरीनं पाठीत धपाटा घातला. कुठे राहतोस, काय करतोस, किती मुलं आहेत तुला, पण या कोण, बायको का तुझी? वल्लरी बोलतच होती. सेकंड लास्ट क्वेश्चन मी ऑप्शनला टाकला. हिला आदरार्थी बहुवचन वापरलेलं. ज्येष्ठ वर्गात गणना झाल्यामुळं हिचा जयकांत शिकरे. नंतरचं नंतर बघू. मला माझं लहान असतानाचं झालेलं टॉन्सिल्सचं ऑपरेशन आठवलं. आईस्क्रीमसाठी ऑपरेशनला तयार झालेलो. छोडो यार, आता आईस्क्रीम तर खाऊ, ऑपरेशन घरी जाऊन बायको करेलच. हे बघ, खूप वर्षांनी आली आहे मी नगरमध्ये. आई बाबा कधीच पुण्यात शिफ्ट झाले. आता बाबांनी इथलं घरही सेल आउट करायचं ठरवलंय. त्याचंच डील होतं. मी म्हणलं मी पण येणार, कारण सारखं इंडियात येणं होत नाही ना रे. यावेळी नवरोबा आलाच नाहीये. आता तर काय, नगरही संपेल. बरं झालं तू भेटलास. तू बोलवलंस तर नक्की येई ना तुझ्या घरी. चला, नगरमध्ये हक्काचं घर मिळालं मला. मी आवंडा घेळला. वल्लरी बोलतच होती. एक कहू, तुला किलबिल आठवतंय का? आपलं नर्सरी स्कूल रे. बाहुलीचं लग्न. मी बाहुली आणि बाहुला होण्यासाठी तू मारामारी केली होतीस. शेवटी तूच बाहुला झालास. आपलं लग्न काय मस्त झालं होतं ना. मला चेहरा कसा ठेवावा हे कळतच नव्हतं बायकोसमोर. काय रे ढोल्या, अजूनही लाईन मारतोस का नाही माझ्यावर? वल्लरीनं माझ्या पिळदार घडीच्या पोटाला करकचून चिमटा काढला. मला बरोबर चिमटीत पकडला. थेट हार्टला चटका. हिचा धगधगीत कोळसा. वल्लरी रॉकेल होतच होती. हा माझा मुलगा रोहन. ही तुझी लेक का? छान दिसते. आईवर गेली. रोहन, से हाय टू हर. एक कहू, असं कर ना, पोरांना घेऊन तुझ्या बायकोला पाठव बरं घरी. आपण हिंडू जरा दोघं. निवांत गप्पा होती. आय रिमेंबर्ड मोची गल्लीतली ती पापड भाजी खायची आपल्याला. आय रिअली मिस्ड इट यार. रोहन, आंटीला टॉर्चर करायचं नाही हा. दोघं मिळून मस्त खेळा. माझा हात धरून वल्लरी निघाली सुद्धा पापड भाजी खायला. हिचा नक्की फ्राईड पापड झालेला असणार. ही आपला कसा नुसा. राहिली दूर बायको माझी म्हणत कन्फ्युजलेला. वल्लरी मला खेचतच घेऊन गेली. पापड भाजी हाणल्या. मी आपली देवाला प्रार्थना करत होतो कोणी ओळखीचं भेटू नाही म्हणून. बाप्पा बिझी असणार बहुतेक आज. मेरी फिर्याद बरखास्त. भेटू नयेत अशी सगळी माणसं भेटली मला. माझ्याकडे बघत डोळे मिचकावून गेली. मग द्वारका सिंगमध्ये लस्सी. वल्लरी घड्याळ पार विसरलेली. मी बायकोला आठवत शेवटच्या घटका मोजत होतो. लस्सी संपून आम्ही कोहिनूरमध्ये. एक कहू, मला ना एक छान साडी घ्यायची. तिकडे ना फार नेसली जात नाही रे. असं समज मी तुझी बायको आहे. नाहीतरी आज 14 फेब्रुवारीचं आहे. छान साडी सिलेक्ट करून दे बरं मला. माझ्या मनावरचं ओझं हळूहळू वाढत चाललेलं. हार्टला जीवघेण्या गुदगुल्या. तासाभरानंतर एक साडी सिलेक्ट झाली. नको नको म्हणत असताना वल्लरीनं माझ्यासाठी एक पिंक शर्ट घेतला. गुलाबी.
3-4 तास गेले असावेत. मी बाईक चालू केली. वल्लरी कोहिनूरच्या पिशव्या सांभाळत माझ्या मागे, एकदम चिकटून. मुंगीलाही जायला जागा मिळणार नाही. मी आपलं शक्य तेवढं अंग चोरून बसलो. पाठीवर टेकवलेला हात, बडबड सुरूच, अगदी कानाशी गुलगुलू. अख्खं नगर टकमक काढा झालेलं. टोचणाऱ्या नजरा टाळत कसा बसा घरी पोहोचलो. हिनं दोन्ही पोरांना वरण भात खायला घातलेला. पोरं अंगणात खेळत होती. 4-1 तास झाले असावेत. भूक लागलेली. हिचा खाऊ का गिळूचा अंदाज. वल्लरी आत शिरली. हिची गळाभेट घेतली. किलोभर हसत सुटली. सॉरी 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 नीलू, खूप छळलं तुला आज, आणि या आढोल्यालाही. कहू इकडे. नीलू, तुला ही साडी. ए ढोल्या, तुला हा शर्ट. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे बोथ ऑफ यू. इतक्या वेळानंतर आमची ही पहिल्यांदाच मनापासून हसली. मी जरा रिलॅक्सलो. काय करणार. अगं नीलू, माझा नवरा तिकडे, नेमका 14 फेब्रुवारीला नाही. म्हटलं जरा मजा करूयात. सांभाळ, तुझ्या नवऱ्याला सांभाळ. मी फक्त त्याची बालमैत्रीण आहे. खरी जवळची तूच आहेस नीलू. सारखी तूच आठवत होतीस त्याला. बाकी कहू, तू अजूनही तसाच आहेस. कुठं कसं वागावं कळतच नाही याला. कधी मोठा होणारे कोणाच ठाऊक. वल्लरीनं डोळा मिचकावला. मला माहिती आहे ग, म्हणूनच तर हे पिल्लू तुझ्या हातात सोपवलंय. थँक्स वल्ली, खरंच मजा आली. मोस्ट थ्रिलिंग व्हॅलेंटाईन इन माय लाईफ. चला जेवायला बसूयात का. जेवणं झाली. वल्लरी आणि ही निवांत गप्पा मारत बसल्या, अगदी बचपन की सहेल्या असल्यासारख्या. मला त्यांच्यात जागाच नव्हती. मी कंटाळलो. अंगणात पोरांशी खेळायला लागलो. मी कधी मोठा होणार आहे कोणास ठाऊक. सहज मागे वळून बघितलं. माझ्या दोन्ही मैत्रिणी कौतुकानं माझ्याकडे बघत उभ्या. एकदम मोठं झाल्यासारखं वाटलं. हॅपी वाला व्हॅलेंटाईन. काय रसिका हो, कस काय होता हा व्हॅलेंटाईन. असं कधी आपल्या बाबतीत झालं तर या कथेसारखंच आपलं होईल की नाही मला माहिती नाही, पण फारच इंटरेस्टिंग कंडिशन होईल आपली, हे नक्की. हो ना. आता नेहमीप्रमाणे आपली तिसरी आणि शेवटची कथुली सादर करतो. आज जरा नेटवर्कमुळे थोडासा प्रॉब्लेम आला, त्याबद्दल सॉरी. शेवटची कथुली एका वेगळ्या रंगाची. ओके, रेडी. आणि हो, त्यानंतर एक भलं मोठं सरप्राईज आहे तुम्हाला आज. काय ते शेवटी सांगतोच. तिसरी आणि शेवटची कथुली. कथुलीचं नाव आहे वटवट. चहात साखरेचं पोतं रिकामं केलं का काय. अण्णा गरजले. पलीकडच्या खोलीतली रिया अलार्म शिवाय जागी झाली. मग कप आदळल्याचा आवाज. न बोलता दुसरा कप आणून देणाऱ्या आई तिच्या डोळ्यासमोर आल्या. आईंना कधी चिडलेलं पाहिलंच नव्हतं तिने. सकाळ झाली की अण्णांची आदळापट सुरू होई. कधी साखर जास्त तर कधी कमी. दोघांच्या आयुष्यालाच डायबिटीस झालेला. गोडवा जणू हरवून गेला होता. कधी भाजीत खोबरं कमी म्हणून चिडचिड, कधी चादरीची घडी चुकली म्हणून जमदग्नी अवतरणार. इतकी वर्ष आईनं संसाराची घडी कशी विस्कटू दिली नाही कुणास ठाऊक. कधी नव्हे ते आई काल माझ्या नवऱ्याची बायको बघत बसलेल्या. आलाच लगेच त्यांचा सायको नवरा. ही असली थेरं बघायला तो टीव्ही घेतलाय का आपण. आईंनी शांतपणे टीव्ही बंद केला. अण्णांची विविध भारती आपली दिवसभर चालू. दिवसभर अण्णांची स्वयंपाकघरात लुडबुड चालली. भांड्यांची जागा लघुकोन विशाल कोनात मोजत. जरा कोण चुकला की काटकोनात चावणार. प्रत्येक गोष्ट स्वतःच्या मनाप्रमाणे घडवून आणण्याचा सोस. नाही झालं की होणारा चिडका अफसोस.
अण्णा घराबाहेर पडले की सगळं गोड गोड. आईंना अगदी झालं मोकळं आकाश असं वाटायचं. बाहेरच्या जगात अण्णा शांत, प्रेमळ, वात्सल्य सिंधुक काय तसे असायचे. घरात पाऊल टाकलं की नो बॉल पडलाच. अण्णांच्या फ्री हिट्स चालू व्हायच्या. अण्णांच्या या मुसळधार रागदारीत आई कधी भिजलेच नाहीत. कधी उलट उत्तर नाही की कधी आवेगी दुस्वास नाही. न बोलता अण्णांच्या मनासारखं वागायच्या. रियाला सवय होती. 2-4 महिन्यातून एखाद्या वेळी ती चिपळूणात यायची. तेव्हा हे लाईव्ह टेलिकास्ट बघायला मिळायचं तिचं. बाकी शंतनू तिच्या मुठीतला प्राणी. अण्णांच्या एकदम विरुद्ध. ती, शंतनू आणि छोटा नील. पुण्यात लाईफ मस्त चाललेलं, अगदी हॅपी गो लकी. रिया पटकन उठली. आईंची चहाची दुबार पेरणी चाललेली. तू तेवढं चहाचं बघ, मी जरा वडाला जाऊन येते. रियाचं सासूशी फार छान जमायचं. अरे हो, आज वटपौर्णिमा. 10 वर्षात रियानं एकदाही शंतनूच्या नावानं वडाला दोरीनं आवडलं नव्हतं. रिया एकदम सिंघम सारखी सटकली. आई, कशाला तुम्ही अशा वटवट्या नवऱ्याला 7 जन्म बुक करताय? इथं आला दिवस ढकलणं मुश्किल झालं. अण्णांची चंगळच आहे. 7 जन्म राबणारी, हुकूम झेलणारी, आज्ञाधारक बायको मिळणारे फुकतात. आई मात्र नेहमीसारख्या म्यूट हसल्या. असू दे ग, वाटतो तितका साधा नाहीये माझा नवरा. 50 वर्षापूर्वीचं लव्ह मॅरेज आहे आमचं. अगं, माझ्यासाठी जगाशी भांडला. आता थोडा माझ्याशी भांडला तर काय फरक पडणार आहे? रिटायर्ड झाल्यावर जरा बिनसलाय. आधी कितीही वाटलं तरी सहवासाचे 2 निवांत क्षण मिळणं मुश्किल होतं. आता 24 तास बायको समोर आहे ना, म्हणून बिथरला इतकंच. त्याच्या बोलण्यावर जाऊ नको. मला घरी यायला उशीर झाला की अंगणात अस्वस्थ आत्म्यासारख्या गिरट्या घालेल बघा. मला सर्दी झाली की ठसका त्याला लागतो. खरं सांगू का तुला, आपली आवडती 15 मिनिटांची सिरियल बघताना 20 मिनिटांच्या जाहिराती आपण सहन करतो की नाही? तसं आहे. आपण सिरियल बघायची, जाहिराती सोडून द्यायच्या. मला बाई माझा अण्णाच हवा. बुक करून टाकते त्याला पटकन. आई अगदी नवीन लग्न झाल्यासारखं लाजल्या. आई वडाला जाऊन अर्धा तास झाला. अण्णांच्या अंगणात अस्वस्थ फेऱ्या सुरू झाल्या. आजकाल जरा कमीच दिसतं हिला. कशाला जावं तडफडायला? अण्णांच्या चिडण्यात काळजीचं मिक्सचर. 5च मिनिटात आई आल्या. आलात का वडाला बांधून? पुढच्या वर्षी त्या वडाला घड्याळही बांधा एखादं. अण्णांचा गजर सुरू. रियानं आईकडे डोळे मिचकवून हळूच म्हणलं, यही है राईट चॉईस बेबी. आईच्या गालांवर लाजेची सफरचंद उगवली. गाव उंडारून शंतनू घरी आला आणि उडालाच. रिया नऊवारी नेसून हातात ताट घेऊन वडाला निघालेली. शंतनूच्या चेहऱ्यावरचा क्वेश्चन मार्क पुसता पुसेना. नवी गाडी नको. हिचं ॲव्हरेज चांगलं आहे. कुठल्याही रस्त्यावर दगा देत नाही. आणि मुख्य म्हणजे मला या गाडीची जाम सवय झाली. जरा जाऊन येते सर्व्हिसिंगला. डोळे मिचकावून आई म्हणाल्या, पोरी पुन्हा एकदा विचार कर. मार्केटमध्ये खूप नवीन मॉडेल्स आली आहेत बरं का. पुढचे जन्म तरी सोडा आम्हाला. अण्णांची वटवट शंतनू नव्यानं ऐकू लागला. मला वाटतं प्रेम कशात शोधलं जातं हे आपल्याला कळतच नाही. आणि म्हणून या प्रेमाच्या वेगवेगळ्या छटा आज तुमच्यासमोर मांडण्याचा हा प्रयत्न केला. लेकिन ये कहानी यहां तक खत्म नहीं होती है. क्योंकि आपलं नाणं जर खणखणीत असेल तर ते वाजल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आजची कथुली कशी, एकदम टॉप, एकदम कडक. काळजी करू नका. तुम्हाला प्रश्न पडला असेल ना
की मला एकदम नेमकं काय झालंय, काय संचारलंय माझ्या अंगात. अहो नाही, काय झालंय, हे प्रेमाच्या अशा कथा ऐकल्या ना की एक वेगळीच कट्यार अशी काळजात घुसते आणि मग लोकमान्यांसारखं माझ्याही मनात काही वाक्य येतात. प्रेम करना हमारा हक है आणि तो मी मिळवणारच. घाबरू नका, घाबरू नका. तुमचा गोंधळ मी आता अजून वाढवणार नाही. हे सगळं मी का करतोय माहितीये का? कारण आमच्यासाठी उद्याचा दिवस फार खास असणार आहे. का? अहो का म्हणजे काय, आम्ही सुरू केलेल्या या रसिक मित्र होचा उद्या 25वा भाग आहे आणि हा 25वा भाग आपल्या समोर सादर करण्यासाठी येणार आहे महाराष्ट्राचा एकमेव लाडका आणि अष्टपैलू सुपरस्टार, वन अँड ओनली सुबोध भावे. येस रसिक मित्र हो, उद्या संध्याकाळी 5:30 वाजता आमच्या रसिक मित्र होच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या समोर एक वेगळ्या पद्धतीनं येणार आहेत महाराष्ट्राचे अष्टपैलू अभिनेते सुबोध भावे आणि ते आपल्यासमोर सादर करणार आहेत एक ऑल टाइम फेवरिट अशी कादंबरी, ती म्हणजे इरावती कर्वेंची युगांत, आणि त्याच्यातलं मयसभा हे प्रकरण ते आपल्यासमोर उद्या सादर करणार आहेत. त्यामुळे उद्या संध्याकाळी 5:30 वाजता वेळ चुकवायची नाही, क्योंकि आपलं नाणं कसं वाजतंय, खणखणीत, एकदम कडक. असाच कडक परफॉर्मन्स सुबोध भावेंचा उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहे याच मुखवटे अहमदनगर आणि महाराष्ट्राची लाडकी वाहिनी फक्त मराठीच्या रसिक मित्र हो या कार्यक्रमात. त्यामुळे उद्या नक्की सगळेजण या. आणि त्याचबरोबरीनं आजचं आपलं मनोरंजन जरी इथे संपलेलं असलं तरी आपल्या सगळ्या मराठी जनांचं मनोरंजन करण्यासाठी आपली लाडकी वाहिनी आहे फक्त मराठी, ती नक्की पहा. त्यावरचे वेगवेगळे कार्यक्रम, आपले सगळे आवडते कार्यक्रम आपण जरूर त्याच्यावर पहा. देव पावला, बबलू डब्ल्यू आणि खूप साऱ्या गोष्टी, हे सगळे कार्यक्रम आपल्यासाठी सुरू आहेत आपल्या महाराष्ट्राची लाडकी वाहिनी फक्त मराठीवर. आणि हो, आता संपायच्या आधी आमच्या एका खास मित्राचं पुन्हा एकदा नामोल्लेख आणि कौतुक. तो म्हणजे आमचा मित्र किरण गवते, ब्रँड मेकर किरण गवते, ज्यांनी ही सगळी सुंदर सुंदर डिझाईन्स आणि हे सगळे जे क्रिएटिव्ज आहेत हे तो आम्हाला बनवून देतो. आणि आमच्या या रसिक मित्र होच्या कार्यक्रमातला एक खूप महत्त्वाचा शिलेदार म्हणजे आमचा मित्र ब्रँड मेकर किरण गवते. किरणचेही मनापासून आभार मानतो. और कल मिलेंगे शाम को 5:30 बजे मुखवटे अहमदनगर आणि फक्त मराठीच्या पेजवर. तेव्हा पाहायला विसरू नका. उद्या संध्याकाळी 5:30 वाजता महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्याला सुबोध भावेंना. तोपर्यंत धन्यवाद.